आयोजित करीत आहात त्याबद्दल संघटनेचे पदाधिकारी विशेषतः डबल सर, पाटील सर आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार व अभिनंदन. मला वाटतं डंबल सरांनी याच्यापूर्वी मॅन्युअलसाठी आपण काही फोन केला होता का? जय महाराष्ट्र म्हणणारे आपणच बरोबर. क्षमस्व, पण आपण मॅन्युअल परीक्षा आपण आकस्मिक बंद केली. डंबल सरांनी पण आपण विनंती पण केली होती का? कोणीतरी फोन नाही, मला आता कोणतरी फोन केला होता. ओके, आपण आकस्मिकरित्या या सेमिस्टर पासून मॅन्युअल बंद केली. मॅन्युअल बंद करण्यापाठीमागची भूमिका जी होती, पाठीमागे आवाज येतो बरोबर? घुमत नाही ना? तर मॅन्युअल बंद करण्यापाठीमागची भूमिका माझी फार स्पष्ट होती आणि मी सर्व मुद्दे अगदी स्पष्टपणे आपल्या, माझा जर आपण आदेश वाचला असेल, मला वाटतं सर्व संस्थाचालकांच्या लॉगिन मध्ये आहे. तर माझी जी भूमिका होती, म्हणजे माझ्या जे मनात होतं ते सर्व मी स्पष्टपणे आपल्या मॅन्युअल बंद करण्यापाठीमागच्या आदेशामध्ये अगदी नमूद केलं होतं. उद्देश एकच होता की केव्हा ना केव्हा तरी हा आता मॅन्युअल आपण बंद केलं पाहिजे. मॅन्युअल पाठी चालू ठेवण्यापाठीमागं आता काहीच शिल्लक नाही, म्हणजे नथिंग. त्या पाठीमागची जो उद्देश होता पूर्वीचा तो आता संपुष्टात आला. कारण मुळात मॅन्युअल पद्धत कुठेच लागू नाहीये सध्या. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात म्हणा किंवा भारतात म्हटलं तरी चालेल, संपूर्ण राज्यामध्ये कुठेही मॅन्युअल पद्धतीचा टायपरायटरचा वापर आज होत नाही. त्यामुळे केव्हा ना केव्हा तरी बंद करायचा होता. एका वर्षापूर्वीच मी इथं असताना तो बंद करणार होतो, पण दुर्दैवाने इमिजिएट बंद करू शकलो नाही, कारण वाट पाहत होतो मी शासनाकडून बंद होईल. पण मग ते परवडणे असे झाले. विद्यार्थी संख्या कमी कमी होत होती. मला वाटतं मागच्या वेळेला जून मध्ये 2000 संख्या होती मॅन्युअलची. त्यामुळे कुठं ना कुठेतरी त्याला आता बंद केलं पाहिजे. आणि मग मीच माझ्या स्तरावर निर्णय घेतला की मलाच परवडत नाही म्हणून मीच बंद करून दिली, शासनाची फारशी वाट न पाहता. सो अशा अनेक निर्णय घ्यावे लागतात आम्हाला. आता 23 तारखेला आमची राज्यामधली फार मोठी आणि सेन्सिटिव्ह एक्झाम टीईटीची परीक्षा, शिक्षक पात्रता परीक्षा आहे. त्याला राऊंड अबाउट 4.25 लाख उमेदवार संपूर्ण राज्यभरात आहेत. सर्व राज्यातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी हे सर्व या प्रोसेसमध्ये आमच्या या टीईटी एक्झाम मध्ये इन्व्हॉल्ड असतात. पर्यायाने सगळ्यात जास्त सतर्क मात्र आम्हाला राहावं लागतं, जेणेकरून प्रत्येक मुद्द्यावर क्लॅरिफिकेशन, कुठलाही मुद्दा उपस्थित केला जिल्हा स्तरावरून तर सर्व मुद्द्यांचं क्लॅरिफिकेशन आम्हाला द्यावं लागतं. त्यामुळे आम्ही त्या अनुषंगाने मागील 1 महिन्यापासून पूर्णपणे त्याच्यामध्ये बिझी आहोत. 23 तारखेपर्यंत कुठलाही आम्हाला तो वेळ पण नाहीये इतर लक्ष देण्याचा. बट इन्स्पाइट ऑफ ऑल दिस थिंग्स, माझं जे विशेष प्रेम आहे खास करून टायपिंगच्या अभ्यासक्रमावर किंवा विषयावर, ते काही मात्र कमी होत नाही. ते सातत्याने काही ना काही कंटिन्युअस त्याच्यामध्ये बिझी असतो. समहाऊ सगळ्या क्युरीज असतात आपल्या सर्व लोकांच्या, त्यांच्या क्युरीज सॉल्व्ह करण्यापाठीमागे माझा नेहमी प्रयत्न असतो. आमची टायपिंगची जी शाखा आहे त्या शाखा सुद्धा अतिशय आता तत्पर झालेली. आपल्याला कदाचित मागच्या 2-4 महिन्यापासून किंवा 6 महिन्यापासून अनुभव आला असेल की आपले जे दुबार प्रमाणपत्र, गुणपडताळणी, या सर्व गोष्टी या 15 दिवसाच्या आत होत आहेत सध्या. कारण आम्ही ती 15 दिवसाची लिमिट घालून दिलेली आहे. 1 महिना जरी मुदत असली तरी आम्ही 15 डेजच्या आतमध्ये कसं प्रमाणपत्र, दुबार प्रमाणपत्र असेल, गुणपडताळणी असेल, व्हॉट एव्हर इट मे बी, तो आमचा करून देण्याचा प्रयत्न मात्र आमचा निश्चितच आहे. आणि आमची शाखा जी आहे ती देखील यामध्ये सध्या तत्पर आहे. आज सुदैवाने मला असं वाटतं आपण ऑक्टोबर 2025च्या रिपीटर एक्झामचा आजच निकाल थोड्या वेळापूर्वी जाहीर केला. एक योगायोग म्हणावा आजच्या दिवसाचा. कालच तयार होता, परंतु मागच्या परीक्षेमध्ये जे रिपीटर म्हणजे काही विद्यार्थी गुणपडताळणीमध्ये पास झाले होते तेच विद्यार्थी पुन्हा त्यांनी अप्लाय केलं होतं. असे 66 विद्यार्थी होते. पुन्हा काल संध्याकाळी ते आमच्या लक्षात आलं की हे 66 विद्यार्थ्यांपैकी कुणी परीक्षा दिली नाही दिली,
जर फेल झाला असेल आणि मागच्या वेळी पास झाला तर मग काय करायचं, हा प्रश्न निर्माण झाला असता. म्हणून आम्ही काल पुन्हा एकदा काल रात्री पडताळणी केली. 66 विद्यार्थ्यांमधले 4 पास झाले होते, पुन्हा त्यांचा आम्ही रिझल्ट कॅन्सल केला, स्वाभाविक आहे कारण ते पास झाले होते. आणि 62 विद्यार्थी गैरहजर होते, कारण आम्ही सांगितलं होतं की यांना परीक्षा देण्याची गरज नाही, यांची आम्ही फी सुद्धा संबंधित संस्थाचालकांकडे किंवा त्या विद्यार्थ्यांची फीज आम्ही रिफंड करणार. आम्ही ते सुद्धा ते भूमिका देखील तेव्हा स्पष्ट केली होती. त्यामुळे पुढील 1 महिन्याच्या आत त्या 62 विद्यार्थ्यांची फी देखील आम्ही परत करणार आहोत. काही प्रश्न, अनेक प्रश्न असतात आपल्या पातळीवरचे. रिफंड असतो, डबल पेमेंट असतं. मागच्या 1-2 वर्षापासून आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत की रिफंड कोणाचा आमच्याकडे प्रलंबित राहू नये. आपले पैसे आहेत, मेहनतीचे पैसे आहेत, ते आपल्याला परत मिळाले पाहिजे. हा आमचा उद्देश मागील 2 वर्षापासून सातत्याने आम्ही प्रयत्न करतोय की जून 2023च्या पूर्वीच्या सर्व परीक्षांची ऑलमोस्ट आम्ही पेमेंट परत केली. काही 24चे कदाचित पेंडिंग असेल किंवा जून 25चे पेंडिंग असतील, पण ते पण आम्ही आता लवकरात लवकर देण्याचा आमचा प्रयत्न राहील. LMS आपण सुरू केलं. LMS मध्ये खास करून विद्यार्थ्याला चांगल्या पद्धतीने, चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने प्रशिक्षित होता यावे. बऱ्याच वेळेस आपले संस्थाचालक मॅन्युअल वरून संगणकावर आलेले आहेत, ही देखील आम्ही भूमिका जाणतो. काही जुन्या संस्थाचालकांना कदाचित कम्प्युटरचं ज्ञान शिकवता येणार नाही विद्यार्थ्यांना, हे देखील आम्ही जाणतो. आणि या सर्व भूमिकेतूनच मी मागच्या वर्षीच जेव्हा टेंडरिंग केलं होतं, त्या टेंडरिंग मध्ये पहिल्यांदा आम्ही LMS सॉफ्टवेअर, लर्निंग मॅनेजमेंट सॉफ्टवेअर जे आहे हे कंपल्सरी त्यामध्ये आमच्या टेंडरिंग मध्येच टाकलं, जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांना कंपल्सरी LMSचं प्रशिक्षण त्यामधून देता येईल. आपलं LMS सुद्धा साधारणपणे मागच्या 1 महिन्यापूर्वी बरोबर आपण स्टार्ट केलं. इतर सर्व अनेक डेमो सॉफ्टवेअर आहेत, परंतु त्यातूनही आपला डेमो कसा उत्कृष्ट राहील या देण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामध्ये पहिल्यांदा आम्ही इतर कोणतेही आपल्याला डेमो जर पाहिले तर त्यामध्ये स्टेटमेंट असतील, लेटर असतील, याचं प्रशिक्षण दिलं जात नाही किंवा त्याचे हे दिले जात नाही. ते सुद्धा आम्ही आता सर्वांना उपलब्ध करून दिले. LMS सॉफ्टवेअरचा वापर किती संस्थाचालकांनी केला मला थोडं जाणून घ्यायचं. हात वर करतील कृपया. अच्छा, ज्यांनी वापरलं नाही किंवा ज्यांनी सांगितलं विद्यार्थी पाहतील, त्यांचा प्रश्न काय आहे नेमका? आता ज्यांनी वापरलं नाहीये, कारण आपले जेवढे विद्यार्थी प्रवेशित झाले त्या सर्व विद्यार्थ्यांना डेमो सॉफ्टवेअर, LMS सॉफ्टवेअर कंपल्सरी आहे, आपल्याला ते करायचंय. त्यामुळे ज्यांनी हात वर केले नाही त्याची समस्या काय होती नेमकी, मला ते जरा जाणून घ्यायला आवडेल की नेमकी काय अडचण आहे. आपण ओपन का नाही केलं किंवा LMS सॉफ्टवेअर आपल्या विद्यार्थ्यांना प्रकाशित म्हणजे प्रशिक्षित का नाही केलं? कॅन एनीबडी टेल? कोणी सांगू शकेल? ओपन केला होता तेव्हा पासवर्ड आणि हे टाकायचे, पासवर्ड ईमेल टाकायचा. मग तुम्हाला एक नंबर पण दिलेला आहे, एक कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे, त्याच्यावर पण आम्ही कॉल करून बघितला. मग ते म्हणाले की होईल तुमचा नंतर सर. मग आम्ही परत कॉल करायचा गणेश सरांना फोन करून मग आम्ही नाही, इकडे फोन कशाला, तिथं करायचा ना. हेल्पलाईन नंबर, हा हेल्पलाईन नंबर असा आहे की त्याच्यामध्ये तुम्ही एकाच वेळेला 10 कॉल सुद्धा करू शकता, म्हणजे 10 जण सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. असं नाही की एकाने कॉल केला म्हणून एंगेज राहिला, असं नाही. नंबर एकच आहे, परंतु 10 लाईन्स त्यांच्याकडे आहेत. त्यामुळे आपण जोपर्यंत संपर्क करून विचारणार नाही की हे ओपन कसं करायचंय किंवा काय प्रॉब्लेम आहे, हे जोपर्यंत तुम्ही सांगणार नाही तोपर्यंत तुम्हाला दुसरं कोणी मदत करू शकणार नाही. मी माझ्या एजन्सीला नेहमी सांगतो की LMS सॉफ्टवेअर आमच्या दोघांसाठी नाहीये, तुमच्या आणि तुमच्या विद्यार्थ्यांसाठी आहे. सो त्यांचं हित साधणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणूनच LMS सॉफ्टवेअर आपण देण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि मला खात्री आहे की हे तर अजून सुरुवात आहे, परंतु LMS सॉफ्टवेअर चांगल्यात चांगलं करण्याचा आमचा तो प्रयत्न असणार आहे. राज्यभरातले जेवढे डेमो सॉफ्टवेअर आहेत त्याच्यापेक्षा सगळ्यात चांगलं सॉफ्टवेअर आम्ही देणार, याबद्दल मी वचनबद्ध आहे. तो खूप छान आहे. फक्त त्यात लेटर स्टेटमेंट स्पीड या प्रत्येक गोष्टीचं जे मूल्यमापन विद्यार्थ्यांनी जेव्हा त्यात केल्यानंतर त्याला मार्क्स दिसले पाहिजे की माझं चुकलं कुठे. त्यात काही गोष्टी आता होत नाहीत, त्या होण्यासाठी म्हटलं
त्या असा आहे की आता विद्यार्थ्यांनी केलाय तो आता तुमच्या लोकल सॉफ्टवेअर लोकल तुमच्या सर्व्हरवर स्टोअर आहे, आमच्या सर्व्हरवर येत नाही. त्यामुळे तो तुम्हाला बॅक जाऊन फक्त त्याचा रिझल्ट बघावा लागतो. इमिजिएटली तुम्हाला दिसणार नाही असा लगेचच्या लगेच बाजूला. यू हॅव टू गो बॅक आणि मग तुम्हाला कुठे कुठे मिस्टेक झाल्या, कोणत्या कोणत्या मिस्टेक्स होत्या, त्या मिस्टेक्सवर लाल अक्षर दुरुस्ती आणि तुम्ही केलेली चूक ही सायमल्टेनियसली जशी दिसते तशा प्रमाणात तुम्हाला ते दिसणार आहे. या एका संस्थेमध्ये 150 विद्यार्थी आहेत. कॉम्प्युटर तर अजिबात नाही किंवा एक कॉम्प्युटर आहे किंवा विद्यार्थी जात नाही. शेजारच्या विद्यार्थी संस्थेमध्ये टायपिंग करतात आणि या विद्यार्थी या इन्स्टिट्यूट मधून फॉर्म भरतात. सो नाव दिस शुड बी स्टॉप्ड. हे कुठेतरी बंद झालं पाहिजे आणि त्या बंद करण्यामध्ये प्रामुख्याने भूमिका आमची सुद्धा असणार आहे की मला रूट कॉजला जाऊन बंद कशी करता येईल. म्हणजे डायरेक्ट रूटलाच बंद करायची, वावर द्यायचा नाही. थोडक्यात कसं आहे, 7 मिनिटाचा पॅसेज शेवटी दिला होता तर शेवटी डमी विद्यार्थी फार बसायचे. बोगस विद्यार्थी ते काय म्हणतो डमी विद्यार्थ्याला काहीतरी शब्द आहे, रुपया नाही म्हणजे ते शूटर्स तुमच्याच भाषेतला हा शब्द आहे. ते शूटर मुलं परीक्षा इतरांची द्यायचे आणि मग त्या माध्यमातून पास व्हायचे. एक शूटर मुलगा कमीत कमी 4, 5, 7 विद्यार्थ्यांचे मारायचा. तो तेव्हा 500 रुपये घ्यायचा, बरोबर. आता मी काय केलं, तो सेक्शन 2 नंबरला आणला कंपल्सरी. म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये 9 वाजेच्या पेपरला 9 वाजून 7 मिनिटांनी बरोबर पॅसेज सुरू संपूर्ण राज्यामध्ये. 9 वाजून 7 मिनिटाचा फार तर फार 2 मिनिटं इकडे तिकडे, म्हणजे 9 वाजून 7 मिनिटापासून तर 9 वाजून 12 मिनिटापर्यंत या वेळेतच संपूर्ण राज्यात पॅसेज सुरू होतो. त्याचा फायदा असा झाला की आता शूटरला काय करावं आणि काय नको असं निर्माण झाला. तो एकाच मुलाचा फक्त पॅसेज मारू शकतो. खूप झाले 2, 3.5 मिनिटात 2च्या वर मारू शकणार नाही. एखादा बोगस विद्यार्थी आतमध्ये येऊन मारून देतो, ते होणार नाही. त्यामुळे माझा उद्देशच तो होता, अनधिकृत विद्यार्थी जे ऐन परीक्षेला फक्त येऊन बसतात तर ते पूर्णपणे बंद झाले पाहिजे. त्याचा मला बरंच यशस्वी पण झालो मी. त्यात विरोध पण भरपूर झाला संस्थाचालकांकडून. सुरुवातीला देऊ नका, आमचे मुलं थरथर करतात, थंडी वाजते, अनेक विषय. मला फार छान कारणं सांगितली होती. कारण सांगताना कोणाला काही वाटायचं पण नाही हे विषय. आता थंडीमध्ये पोटं थरथरता काय मला कळत नाही. 8 वाजता येऊन तुमच्याकडे ट्रेनिंग घेऊ शकतो, प्रशिक्षण घेऊ शकतो. माझ्याकडे मात्र 9 वाजता पोटं थरथरतात. सो अनेक विषय होते. तर यामध्ये आपण अनेक सुधारणा आता करत आहोत. तशीच एक सुधारणा ही पण आहे की LMS सॉफ्टवेअर हे त्याच संस्थेमध्ये सुरू झाले पाहिजे. सो वी आर ट्राईंग फॉर दॅट. आणि पुढच्या सत्रामध्ये निश्चितच आम्ही याच्यावर यशस्वी होऊ, जेणेकरून ते बाहेर इतर कुठेतरी कॉम्प्युटर इन्स्टिट्यूट मध्ये त्यांनी प्रॅक्टिस करावी आणि मात्र फॉर्म या संस्थेमध्ये भरावा. हा प्रयोग हळूहळू बंद होणार. कदाचित या परीक्षेला आहे तो विषय, पण पुढच्या परीक्षेला मात्र तो कदाचित होणार नाही. मी माझा एक प्रयोग सांगतो. म्हणजे आता UO ऑफिसने किंवा EI ऑफिसने समजू नये की आम्ही जे करतोय सगळं छान चाललंय, अजिबात नाही. मी माझ्या लेवलला देखील प्रयोग करत असतो. मी उदाहरण सांगतोय अकोला जिल्ह्यातलं. अकोल्यामध्ये एका संस्थेकडून विद्यार्थी बसवले गेले. त्याच्या संपूर्ण कुंडली काढली, कुंडली जसं म्हणतो आपण, की या संस्थेमध्ये विद्यार्थी कोणत्या भागातून आले, खरोखरीच हजर आहेत का, प्रशिक्षण घेत आहेत का, याची सर्व पडताळणी मी केली. ती कशी केली मी थोडक्यात आमच्या डेप्युटी त्यांना पण लक्षात यावं. म्हणजे खरं तर हे मीटिंग घेण्याचं प्रयोजन यांना प्रशिक्षित करायचंय, पण तुम्हाला पण प्रशिक्षित मला इकडे करायचंय. तपासणी करताना इट्स व्हेरी सिम्पल. मी रेग्युलर आमचे डेप्युटी EO जे होते त्यांना न सांगता माझ्या विश्वासातल्या व्यक्तीला मी पाठवलं. आणि आय कॅन डू इट एनीवेअर इन महाराष्ट्र. मी त्या व्यक्तीला सांगितलं की तुम्ही या संस्थेमध्ये जाऊन यांचा CCTV चेक करा आणि बायोमेट्रिक चेक करा. माझ्याकडे गोपनीय तक्रार अशी होती की या संस्थेमध्ये बायोमेट्रिकच नाहीये किंवा 2 बायोमेट्रिक आहेत, एक इथं चालतं आणि एक तिकडे चालतं, आणि दोघं बायोमेट्रिकचं कॉम्बिनेशन करून आम्हाला ते पाठवतात अशी तक्रार होती. त्याच्यामधलं मला
माहिती आहे ते ओळखायचे कसे ते मी तुम्हाला सांगणार नाही, कारण तुम्हाला सांगितलं तर मग अजून पुढे वेगवेगळे करणार. सो जेव्हा मी त्यांना पाठवलं त्यावेळेला तिथं बायोमेट्रिक नव्हता. बायोमेट्रिकची विचारणा केली तर संस्थाचालक नव्हते, निदेशक होते. निदेशकांनी सांगितले की दुरुस्तीला टाकलेला आहे, हरकत नाही. मग आम्ही म्हटलं सीसीटीव्ही दाखवा, मागच्या 15 दिवसात तुमचे किती किती विद्यार्थी हजर होते ते मला दाखवा. मग तिथं उत्तर आलं की सीसीटीव्ही काहीतरी टेक्निकल फॉल्ट आहे, तो पण उपलब्ध नाही. हे सर्व मुद्दे मी माझ्या शोकॉज नोटीसमध्ये घेतलेले आहेत, त्यांना 17 तारखेला मी बोलवलेलं आहे. हे 2 मुद्दे झाल्यानंतर मला गोपनीयतेची तक्रार आली होती. त्याच्यामध्ये दुसऱ्या एका कॉम्प्युटर इन्स्टिट्यूटची तिथं यांचे विद्यार्थी बसतात अशी कंप्लेंट होती. आमचे डेप्युटी टीओ जे आहे ते तिकडे गेले अजून, तिथं त्यांनी तपासलं. तिथं योगायोगाने विद्यार्थी काही सापडले नाही कदाचित TBCचे, परंतु तिथं मात्र आम्हाला एक बायोमेट्रिक दिसला. त्या बायोमेट्रिकचा टायमिंग मात्र चुकलेला होता, योग्य टायमिंग दर्शवत नव्हता. हरकत नाही, ती कम्प्युटर इन्स्टिट्यूट त्यामुळे काही विषय नव्हता. त्यांच्याकडनं आमचे डेप्युटी येऊन हे मागितलं, डाटा मागितला. तर त्यात सांगण्यात आलं की फॉल्टी आहे, त्यामुळे डाटा काढता येत नाही. ठीक आहे, नो इश्यू. तिथून आमचे डेप्युटी पण इकडे आले. इकडे येईस्तोवर यांचं बायोमेट्रिक मशीन आलं होतं. बायोमेट्रिक आल्यानंतर ते जेव्हा पाहिलं आमच्या डेप्युटी येऊन तेव्हा त्याच्यामध्ये पण टायमिंगचा फरक होता. याचा अर्थ काय? तेच बायोमेट्रिक इकडे आणलं गेलं होतं. यांना विचारलं हे बायोमेट्रिक का ठीक आहे तुम्ही दुरुस्त करून आणलं मग दाखवा, तर नाही म्हणे त्याच्यामध्ये दुरुस्ती करायची पण तुम्ही बोललो करून आणलं. या सर्व मुद्दे आणि त्यांचे आधार कार्डची पडताळणी केली आहे. आधार कार्ड मध्ये 50 किलोमीटर अंतरावरचे कुठले 20 विद्यार्थी, कुठले 10 विद्यार्थी असे सापडले. ती पण मी नोटीसमध्ये टाकलं. मला तुम्ही नोटीस वाचली असेल, ते पण मी नोटीसमध्ये टाकलेलं आहे, जेणेकरून खुलासा देताना त्यांनी योग्य रीतीने दिला पाहिजे. जेव्हा आपण लांबचा विद्यार्थी, लांबचा येत असेल तुमच्या मुंबईच्या भाषेत लांबचा म्हणता येईल, पण बाकी ठिकाणी दुसऱ्या गावाचा किंवा दुसऱ्या परिसरातला विद्यार्थी तुमच्याकडे येतो तेव्हा तुमच्याकडे त्याचं काहीतरी काय म्हणतो आपण त्याला, सर्टिफिकेट, बोनाफाईड सर्टिफिकेट, तो इथं शिकतोय, या जिल्ह्याच्या ठिकाणी शिकतोय किंवा या तालुक्याला शिकतोय, त्याचं बोनाफाईड सर्टिफिकेट त्याने दिलं पाहिजे. आता दुसरा मुद्दा असा येतो की नाही हे मुलं तर MPSC शिकायला येतात, हरकत नाही. MPSCचे जे काही तुमच्या हे असतात शिकवणाऱ्या संस्था आहेत त्यांचं बोनाफाईड पाहिजे की हा विद्यार्थी आमच्या इथे आहे. दुसरा मुद्दा तो इथे शिकत असेल तो इथे राहत असणार आहे, 50 किलोमीटरवरून तो टायपिंग शिकायला येणार नाही, अजिबात येऊ शकत नाही. कारण केवळ टायपिंग शिकायला माणूस 35 किलोमीटर किंवा 50 किलोमीटर येणार नाही. एकतर तो विद्यार्थी या परिसरातला बोनाफाईड विद्यार्थी पाहिजे कॉलेजचा, किंवा आयदर कुठल्या तरी संस्थेमध्ये MPSC करत असेल तर त्या संस्थेचं बोनाफाईड पाहिजे. सो आम्ही याच्या पुढे म्हणजे आता सुद्धा जेवढ्या विद्यार्थी प्रवेशित केलेले आहेत त्याच्यात प्रवेशित करताना आम्ही त्या जो डाटा आपल्याकडनं अपलोड करून घेतो आधार सोबत, त्याच्यामध्ये हा सुद्धा एक प्रवेश जो सर्टिफिकेट आहे ते सर्टिफिकेट सुद्धा जोडणं बंधनकारक आहे. हे पण मी त्या अकोल्याच्या संस्थेकडनं आता 17 तारखेला मागवले. परीक्षा परिषदेच्या वतीने आपण ज्या संगणक टंकलेखनाच्या परीक्षावर राज्यभर घेत असतो त्या अनुषंगाने आपण आज मुंबई जिल्हा म्हणजे मुंबई पश्चिम, उत्तर आणि दक्षिण या तिन्ही एज्युकेशन ऑफिसर्सच्या माध्यमातून या जिल्ह्यातील सगळे संस्थाचालकांना आपण आज कार्यशाळेसाठी बोलवलं होतं. त्यांच्या विविध वेगवेगळ्या प्रकारच्या काही समस्या असतात, मग त्याच्यामध्ये स्थलांतरण असेल, नूतनीकरण असेल, दुबार प्रमाणपत्र असतील, LMS सॉफ्टवेअर असेल, या सगळ्या समस्यांबाबतीत आपण सविस्तर आज इथे चर्चा करण्यासाठी खास करून आम्ही बोलवलं होतं. त्यामध्ये फार सांगोपांग सगळी चर्चा खूप चांगली झाली. याच्यामध्ये इन्स्ट्रक्शन्स पण आमचे एज्युकेशन इन्स्पेक्टर्सचे जे प्रतिनिधी आहेत, डेप्युटी आहेत, त्यांना पण आम्ही इन्स्ट्रक्शन सविस्तरपणे दिल्या. कशा प्रकारे कुठल्या कुठल्या प्रकरणात कार्यवाही करावी याबद्दल देखील सविस्तर सांगण्यात आलं. सगळ्या शंका कुशंका ज्या काही आमच्या संस्थाचालकांच्या होत्या त्यासुद्धा आपण इथं निस्तारण्याचा प्रयत्न केला. पुढे काय काय म्हणजे आम्ही ऐकलं आहे ते LMS सॉफ्टवेअर आणि बायोमेट्रिक वो चीज़ जाने से कितना फ़ायदा होगा? बायोमेट्रिक अनधिकृत विद्यार्थी संपूर्णपणे बंद होऊ शकतात. काय म्हणणं सर आजचा आले आजचा कार्यक्रमाबद्दल काय म्हणणं, किती सक्सेसफुल झाला आहे? आतापर्यंतच्या जे अध्यक्ष आले इकडे त्या अध्यक्षापैकी
बेडसे सरांचं आत्ताचं जे कार्य आहे ते फारच चांगलं झालेलं आहे. बऱ्याच इम्प्रूव्हमेंट पण इथे आलेले आहेत आणि अजूनही होतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आजचे जे प्रश्न होते भ्रष्टाचाराचे बरेचसे प्रश्न होते त्याला त्यांनी चांगल्या प्रकारे उत्तरं दिली. त्यांचे आम्ही फार आभार मानतो आणि असं पुढे त्यांचं सहकार्य आम्हाला असावं ही आमची इच्छा आहे. और सर ने ये भी कहा कि जो चलाते हैं इंस्टीट्यूट उनका भी टेस्ट होना चाहिए, मॉक टेस्ट. मुझे लगता है वो सबसे अच्छी चीज़ होनी चाहिए. उस पर क्या कहना आपका? परीक्षा हाँ जो हाँ संस्थांच्या परीक्षा घ्यावा ते फारच चांगलं आहे. ते फार मोठी इम्प्रूव्हमेंट आहे. त्याच्या वयोवृद्ध जी मंडळी आहे वयोवृद्ध मंडळींना मला माहिती आहे त्यांना जमणार नाही कारण ते मॅन्युअलमधले होते. बट ठीक आहे, इट्स ओके. या निमित्ताने मला समजेल तरी की खरोखरीच परीक्षा घेतल्यानंतर जे शिकवतात ते स्वतः प्रशिक्षित हवे. आणि ही संस्था किस तरह से काम करती है और किस तरह से जो प्रॉब्लम्स है वो सॉल्व करती है इंस्टीट्यूट्स? परीक्षा संघटना यांच्यापैकी जर तुम्ही विचारायला गेलात तर आतापर्यंत जे वॉर्ड ऑफिसमधून आम्हाला पाहिजे तसं सहकार्य होत नाही. कारण का बरेचसे इश्यू आमच्याकडे वॉर्ड ऑफिसमधून प्रलंबित आहेत. त्यांचा प्रश्न ताबडतोब निकालात द्यायला पाहिजे ही आमची इच्छा आहे. शेवटी तुम्ही काय म्हणणार सर? सर आत्तापर्यंत ते बोललो ना की आमची मुंबई संघटना जी आहे जेव्हा आम्हाला जे पाहिजे त्यासाठी आम्ही जेव्हा भेटसाहेबांकडे गेलो त्यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देऊन आमची कामं बऱ्यापैकी केलेली आहेत. पण काही टेक्निकल इश्यूमुळे प्रत्येक ठिकाणी त्यांना लक्ष घालता येत नाही. मग खालील यू ऑफिस असेल DYD असेल यांना त्यांनी सूचना देतात ते त्यांची अंमलबजावणी झाली तर परीक्षा परिषदेमध्ये फार मोठा बदल येईल आणि चांगला होईल. स्टुडंटसाठी काय मेसेज असं तुमचा शेवटमध्ये सर आपका मेसेज क्या रहेगा बच्चों के लिए? स्टुडंटसाठी एकच आहे की सगळ्यांनी प्रामाणिकपणे आपापल्या संस्थेमध्ये जाऊन प्रशिक्षण घ्यावे. आपले जे प्रशिक्षण आहे टायपिंग प्लस संगणक अर्हता याच्यामध्ये मिळते. दोन्ही एकाच वेळेला मिळतं. याचा 6 महिन्यामध्ये याचा निश्चित सगळ्यांनी लाभ घ्यावा असं मला वाटतं. थँक्यू सर. थँक्यू.